चला मित्र, आपला लाईव्ह 25 मिनटं झाले. अजून 5 मिनटं आपण लाईव्ह घेऊया, कारण की आपल्याला पुढचे अजून फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करायचा आहे आणि परत आपल्याला कामं आहेत. आणि मग आपण दिवसभरामध्ये आपला लाईव्ह असतो. आता सकाळी 7:30 नंतर 7 नंतर 11:30 वाजता लाईव्ह असतो. नंतर दुपारी संध्याकाळी 4:30 वाजता असतो. 6:30 आणि रात्री 9:30. 9:30चं लाईव्ह शक्यतो होत नाही माझा, कारण की इकडे गावाकडे थोडंसं रेंज प्रॉब्लेम असतो. आणि इकडे गावाकडे मित्र लवकर लोक झोपतात. त्यामुळं पुण्यामध्ये मी 11 वाजेपर्यंत जागा असतो. त्यामुळे आपण पुण्यात गेल्यानंतर आपण मस्तपैकी छान छान लाईव्ह घेणार आहोत. आपले सगळे ॲक्टिव्ह मोटिवेशन लाईव्ह असतात. रेकॉर्डेड लाईव्ह पहा मित्र, कारण नवीन यूट्यूबर असतात जेव्हा ते चॅनल चालू करतात ते नक्की मला सांगतात की काका, आम्ही तुमचे व्हिडिओज बघून, तुमचे लाईव्ह बघून आम्ही कसं चॅनल करायचा, कसं करायचं. बरेच जण आहेत, मी आता नावं सांगत नाही, म्हणजे 200 ते 250 यूट्यूब फॉलोअर्स आहेत. यंग जनरेशन आहे सगळे. आणि बरोबर यंग जनरेशन सिनियरकडनं मार्गदर्शन घेत असतं. आता मी जेव्हा चॅनल चालू केलं तर मला मार्गदर्शन करणारं कोण नव्हतं. हो मात्र मित्र, प्रत्येक माणसाची सुरुवात शून्यातनं होती. झिरो दिया मेरे भारत ने, हो झिरो दिया मेरे भारत में, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. सॉरी मित्र, मी हां इकडे करायच्या ऐवजी इकडे केलं. सॉरी. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. आय एम फ्रॉम सोलापूर. येस कलप्पा दादा, यू आर फ्रॉम सोलापूर. येणार कलप्पा दादा. माझं आवडतं शहर आहे सोलापूर. म्हणजे मी जेव्हा मी बँकेत सर्व्हिसला होतो, तेव्हा मी कॅनरा बँकेत सर्व्हिसला होतो, तेव्हा मी सोलापूरला कॉन्फरन्स अटेंड करायला यायचो. आणि सोलापूरला मी आल्यानंतर तिथे सोलापूर चादर मिळते, ती मी घेऊन आलो होतो. ती त्याला 30 वर्ष झाले आहे, पण ती अजून चादर भक्कम आहे. जसे आमचे कलप्पा दादा 1 वर्ष झालं तरी एकदम भक्कम आहेत. येस कलपदा, यू आर फ्रॉम सोलापूर. बघा मित्र, असं एकमेकांना सांगत जा लाईव्हवर. आणि बरेचसे लोक लाईव्हवर येतात, फेक आय डीने येतात, नाव सांगत नाही. असं करू नका मित्र, नाव सांगा, आपली ओळख पाहिजे. हो, नाम भूल जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचानी है, घर याद रहे, ओ नाम भूल जाएगा. हो मित्रों, नाम भूल जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, लेकिन मेरी आवाज़ ही पहचान है. हो मित्रों, माणसं नाव विसरतात, चेहरा विसरतात, पण आवाज़ ही विसरत नाही. आवाज़ ही पहचान है, मेरी आवाज़ की दुनिया के दोस्तों. हो मित्र, म्हणून मी लाईव्हवर बोलत असतो. हो, काकांचं नाव विसराल तुम्ही, काकांचा चेहरा विसराल, पण काकांचा आवाज विसरणार नाही. हो, लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, आपण त्यांचं नाव विसरू, चेहरा विसरू, पण त्यांचं गाणं ऐकलं की कानावर लगेच आपण सांगतो, हे गाणं लता मंगेशकरने गायलेलं आहे, हे गाणं किशोर कुमारने गायलेलं आहे, हे गाणं मोहम्मद रफीने गायलेलं आहे, हे गाणं मन्ना डेने गायलेलं आहे, हे गाणं मुकेशने गायलेलं आहे, हे गाणं सोनू निगमने गायलेलं आहे, हे गाणं अनुराधा पौडवालने गायलेलं आहे. हो, मी गाण्यांचा शौकीन आहे, मला गाणी फार आवडतात. आणि कसं माणूस जेव्हा डिप्रेशनमध्ये जातो, एकांत जातो, तेव्हा मी एक म्युझिक हे एक असं आहे की ते तुम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर काढतात. जेव्हा तुम्हाला राग आला किंवा टेन्शन आलं, तर तुम्ही घरामध्ये म्युझिक लावा मित्र, संगीत. हो, संगीत. हो, काही कुठलंही संगीत लावा, शनई लावा, काय म्हणतात त्याला, मस्तपैकी इन्स्ट्रुमेंटल लावा. मला इन्स्ट्रुमेंटल गाणी पण फार आवडतात. तुमचा मूड चेंज होतो मित्र. हो मित्र, आपण लाईव्ह बरोबर आपण दृश्य पण दाखवत असतो, चेहरा पण दाखवत असतो आणि बोलत पण असतो. या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे मराठी वन मॅन शो. हो, तिन्ही गोष्ट एका वेळेस सांभाळायला लागतात. हो मित्र, प्रेक्षकांशी बोलायला पण लागतं, प्रेक्षकांना चेहरा पण दाखवायला लागतो, प्रेक्षकांना समजून सांगायला पण लागतं, कुठनं बोलतात, काय बोलतात. बऱ्याच जणांचे लाईव्ह बघतो मित्र, वॉच टाईम वाढवायचा म्हणून आपलं लाईव्ह चालू करायचं, बोलायचं नाही, एक आपलं नुसतं झाडं दाखवायचं, असं असं काय करू नका. मी बऱ्याच जणांना सांगत असतो, तुमचा चेहरा दाखवा, फेस व्हॅल्यू फार महत्त्वाची आहे मित्र. तुमचा आवाज फार महत्त्वाचा आहे. आत्ता मी सांगितलं ना, नाम भूल जाएगा, चेहरा बदल जाएगा, लेकिन मेरी आवाज़ ही